उद्या लवकर उठायचे, नवी मुंबईला जायचे मला सेमिनारला आणि पहिले सेक्शन माझं आहे. रवी कोचावरून उठता उठता नीलिमाला म्हणाला. नीलिमाला व्हॉट्सअपमधून डोकं वर काढायला तयार नव्हती. तू जा झोप, इथे आमचं इंटरेस्टिंग चॅट चाललंय. थोडं संपलं की येईन मी झोपायला. नीलिमाने रवीची बोळवण केली. जरा तनतनच रवीने बाथरूमचं दार आपटलं. नीलिमाचा हा व्हॉट्सअप ग्रुप तसा नवीनच होता. नीलिमा म्हणजे नीलू आणि तिच्याबरोबर सुलू, शुभा, विद्या असा 4 मैत्रिणींचा ग्रुप. रवीला एवढं तुटक तुटक इन्फॉर्मेशन मिळाली होती की या चौघींचा नाशिकच्या शाळेत 8वी-9वीत असताना ग्रुप बनला होता. शाळेत जरा ग्रुप प्रसिद्धच असावा खट्याळपणामुळे. नंतर दोघींच्या वडिलांच्या नाशिकहून बदल्या झाल्या आणि ग्रुप कायमचा मोडला. त्यानंतर खूप वर्षांनी म्हणजे सुमारे 2 वर्षापूर्वी परत चौघीजणी ऑनलाईन भेटल्या होत्या आणि चॅटिंग ग्रुप जमला होता. रवीच्या दार आपटण्याचा परिणाम बहुतेक झाला असावा. नीलूने चॅटिंग आवरत घेतलं आणि मग थोड्याच वेळात घरातले दिवे मालवले गेले. झोपाझोप झाली. दुसऱ्या दिवशी दोघेही नेहमीपेक्षा तासभर लवकरच उठले. रवीला नवी मुंबईत सेमिनारला 9 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. टाय सूट वगैरे जाम निमा करून ब्रेकफास्ट टेबलवर सकाळी 7 वाजता रवी हजर झाला. टोस्टला बटर लावता लावता नीलिमाने विचारलं, काय विषय आहे तुझ्या सेशनचा आजच्या सेमिनारमध्ये? रवी हसला. प्रदूषण रहित आणि सुरक्षित कामगारांसाठी कामगारांची कार्यकर्तव्ये. रवी म्हणाला, विषय वेगळा वाटतोय पण खरं म्हणजे ओल्ड वाईन इन यू बॉटलचा प्रकार आहे. रिफायनरीच्या अनुषंगानेच बोलणार मी. पण आजचे भाग घेणारे प्रतिनिधी विशेष करून ह्युमन रिलेशन मॅनेजर आहेत ठिकठिकाणचे. जास्त तांत्रिक बोललं तर डोक्यावरून जाईल त्यांच्या आणि मग झोपून जातील सगळे. नीलिमाने हसून रवीला दाद दिली. रवीची आणि नीलिमाची व्यवसाय अतिशय वेगळे, कामाची ठिकाणं वेगळी. पण नीलिमा नेहमी रवीकडे त्याच्या रिफायनरीच्या कामाबद्दल विचारपूस करत असे आणि रवी नीलिमाकडे तिच्या फिजिओथेरपीच्या कामाबद्दल असतेने चौकशी करत असे. दोघांमध्ये त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारचा आडपडदा ठेवला नव्हता. कोणतंही सिक्रेट ठेवलं नव्हतं आणि याच गुरुकिल्लीमुळे की काय त्या घरात सौख्य शांतता नांदत होते. सेमिनारच्या आयोजकांनी मराठी साहेबांनी पाठवलेली टॅक्सी आली आणि 7:30 पर्यंत रवी निघाला. कांदिवलीहून नवी मुंबईला जायला सकाळच्या वेळी 1.25 तास तरी लागतोच. 9 वाजेपर्यंत रवी पोहोचला. मराठी साहेबांनी यथोचित स्वागत केलं आणि इतरांशी ओळख करून दिली. सेमिनार छानच झाला. कामगारांच्या सुरक्षेबद्दल आणि प्रदूषण पासून मुक्तता करण्याबद्दलची चर्चा खूपच रंगली आणि अखेरीस संध्याकाळी 6 वाजता सेमिनारची सांगता झाली. आयोजक मराठी साहेबांना रवीजवळ आले. थँक्स देशपांडे, फारच रंगवलीत चर्चा तुम्ही. या विषयात तुम्ही तज्ज्ञ आहात याबद्दल शंकाच नाही. मराठी म्हणाले. मराठीच्या मागे एक 30च्या आसपास वयाची महिला उभी होती. रवीने सेक्शन चालू असताना मागच्या बाजूला तिला बसलेली पाहिली होती. मात्र प्रश्नोत्तरात तिने फारसा भाग घेतला नव्हता. या मिसेस मशाळकर ह्युमन रिसोर्स कन्सल्टंट आहेत या गुजरातमध्ये. आपल्या कार्यक्रमासाठी मुद्दाम आल्यात. इथे बोरिवली वेस्टला त्यांच्या नातेवाईकांकडे उतरल्यात. नाईस टू मीट यू सर. माय प्लेझर. मिसेस मशाळकर म्हणाल्या. सर, तुमचं शिक्षण फार छान झालं. टेक्निकल कुशलता, व्यापारी नफा आणि सुरक्षित कार्यपद्धती यात तुम्ही सुंदर समन्वय दाखवलात. रवीने मान कलती करून कॉम्प्लिमेंट्स स्वीकारले. सर, मी टॅक्सी बोलवली आहे माझ्यासाठी. तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता? सर, मलाही कंपनी होईल. मला बोरिवली वेस्टला जायचे. त्याच्या आधी मी कांदिवलीला तुम्हाला तुमच्या घरी सोडून पुढे जाईन. ठीक आहे? रवी म्हणाला. 2.5 तासाचा कंटाळवाण्या ट्रॅफिकमधून करायचा प्रवास समोर उभा होता. मराठ्यांचा निरोप घेऊन दोघे खाली उतरले. 6:30 वाजत आले होते. काळोखा पडला होता आणि रिमझिम पाऊसही सुरू झाला होता. मिसेस मशाळकरांनी बोलवली टॅक्सी आली होती. रवीने कोट काढला, पुढच्या सीटवर टाकला, टाय सैल केली. दोघेही टॅक्सीमध्ये बसले. नवी मुंबईच्या विस्तृत रस्त्यांवरून टॅक्सी हायवेच्या दिशेने धावू लागली. दुतर्फा दुकानेही लकलकलेली होती, पण पावसामुळे गर्दी विरळच होती. हायवेला लागण्यापूर्वी काही स्नॅक्स कुठे मिळते का बघायला पाहिजे. लंच होऊन 5-6 तास झाले आणि मुंबई अजून 2-2.5 लांब आहे. भुकेचे संदेश येत आहेत पोटातून. आता दुर्लक्षित केले तर ॲसिडिटी व्हायची, मशाळकर मॅडम म्हणाल्या. रवीला बोलायचं होतं पण त्यात आणि 20-25 मिनिटे जातील, पण तो नाही बोलला. रवीने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. समोरच दिसलेल्या उडप्याच्या हॉटेलमध्ये तिघांसाठी मेंदूवडा, डाळवडा, इडली चटणी पार्सलची ऑर्डर दिली. नीलिमाला फोन करून सांगितलं की ट्रॅफिक फार आहे, पोचायला 8:30-9 वाजतील. पार्सल तयार होऊन बिल चुकतं करून परत गाडीत येऊन बसेपर्यंत 20 मिनिटे गेलीच होती. पाऊस पडत होता. ड्रायव्हरचं इडली वड्याचं पुडकं त्याच्या हातात देऊन रवीने एक पुडकं मशाळकर मॅडमच्या हातात दिलं. गरम गरम वड्यांचा खमंग वासाने मॅडमला खुश केलं. रवीला थँक्स देऊन त्यांनी लगबगीने पुडकं उघडलं आणि पदार्थांचा समस्त समाचार घ्यायला सुरुवात केली. ड्रायव्हरचा जठाराग्नी शांत व्हायला लागला. आणखी 10 मिनिटे जायला लागली आणि मग धो धो पडणाऱ्या पावसात टॅक्सी एकदाची हायवेला लागली.
कधी रिमझिम कधी मुसळधार पडणाऱ्या पावसात वाहनांची वाहतूक अगदी संथ चालली होती. पुडक्यांमधले पदार्थ संपल्यावर रिकामी वेस्टर्न मशाळकर मॅडमनी खिडकीची काच खाली करून बिनधस्त बाहेर टाकून दिली. टिश्यू पेपरला हात पुसले. थँक्यू रवी सर, यू आर माय लाईफ सेवर. आता सगळं सगळं शांत वाटतंय. कसली अनिश्चितता मला नाही सहन होत सर. टेन्शन येतं, मग थंडीच भरायला लागते मला. अगदी हुडहुडी आणि मग निश्चित पडून राहावंसं वाटतं, मशाळकर मॅडम म्हणाल्या. सेमिनार संपल्यावर मराठी आणि IT ठेवायला पाहिजे होता नाही का? काहीच सोय केली नाही त्यांनी. सेमिनार संपला, आत्ता घरी जा. आपल्यासारख्या लांबून आलेल्या लोकांची निदान तुमच्यासारख्या VIPची तरी सोय नीट तरी बघायला नको? रवी या सगळ्यात मतप्रदर्शनी सहमत नव्हता, पण बिनधास्तपणे त्यांनी मान डोलावली. रवीने मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सअपवरचे मेसेज पाहू लागला. सेमिनारवर मतप्रदर्शने यायला लागली होती. सर्वांनीच रवीची अगदी तोंड भरून स्तुती केली होती. रवी खुश झाला. त्याची छाती 1.25 इंच फुगली. हा सेमिनार तर जिंकला, आता आपण जग जिंकू अशा भावनेने मनोमन सुखावला. मशाळकर मॅडमनी पर्स उघडून लिपस्टिक बाहेर काढली. छोट्या आरशात बघून आय एम एस म्हणत लिपस्टिक टचअप केली. पफ काढून तोंडावरून फिरवला. एक लहान स्प्रे काढून अंगावर शिंतोडे उडवले आणि मग परत सर्व साहित्य पर्समध्ये ठेवून दिलं. ही मोठी टॅक्सी मिळाली म्हणून बरं झालं, नाहीतर अगदीच कलकत्त्याची अंधार कोठडी झाली असती, मशाळकर मॅडम म्हणाल्या. रवी हसला. एरवी रवीने ही तुलना कशी चुकीची आहे हे हिरिरीने दाखवून दिलं असतं, पण आताच्या त्या उल्हासित मूडमध्ये तो कुठल्याही विनोदाला किंवा विनोदाच्या प्रयत्नाला दाद द्यायला तयार होता. गप्पांची फुटाणे तडतडू लागली. विनोदी प्रसंगाच्या आठवणी बाहेर निघू लागल्या. एक मजेचं आनंदाचं वातावरण गाडीत पसरून गेलं. 1 तास असाच गेला. कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक स्वरूपाचे विषय व विवादास्पद विषय बोलण्यात नाही आले. रवीने घड्याळात पाहिलं, 8 वाजत आले होते. पाऊस थांबला होता, पण विजांचा कडकडाट आत्ता सुरू झाला होता. रवीने बाहेर पाहिलं. टॅक्सी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होती. विक्रोळी जोगेश्वर लिंक रोडवर वळण जवळ आलं होतं. टॅक्सी लिंक रोडला वळली आणि एकदमच थांबली. काय झालं ड्रायव्हर, गाडी का थांबवली? रवीने विचारलं. काही समजत नाहीये, इंजिनच अचानक बंद पडले, ड्रायव्हर म्हणाला. त्या समोरच्या शेडमध्ये कोणी मेकॅनिक आहे का पाहतो, असे म्हणून ड्रायव्हर छत्री उघडत गाडी बाहेर उतरला. 5-7 मिनिटं अशीच गेली. बाहेर काळोख, हलकासा रिमझिम पाऊस, मधूनच होणारा विजांचा लखलखाट, बाजूंच्या डबक्यातल्या बेडकाचं ओरडणं, हायवेच्या ट्रॅफिकचा गरगरणारा आवाज, सगळंच विचित्र कॉम्बिनेशन. रवीला बोलणं सुचेना की व्हॉट्सअपकडे बघणं सुचेना. एवढ्यात मशाळकर मॅडम कुजबुजल्या. सर प्लीज हेल्प मी, आय एम व्हेरी टेन्स. मला अनइझी वाटतंय. रवीने मॅडमकडे पाहिलं. मॅडम थरथरत होत्या. सर मला थंडी वाजते, मला तुमचा कोट देता का प्लीज? जरूर, थांबा 1 मिनिटं, रवी म्हणाला. कोट पुढच्या पॅसेंजर सीटवर होता. रवी कोट उचलून घ्यायला डावीकडून पुढे वाकला. तेवढ्यात मॅडम थरथरत कापत उजवीकडे रवीच्या बाजूला सरकल्या आणि त्यांनी रवीचा डावा हात पकडला. सर फार थंडी वाजते, काहीतरी करा. मशाळकर मॅडम विवळल्या. रवीला धड उठता येईना की बसता येईना. तो डावीकडे वळला आणि आपले डावे उजवे हात मशाळकर मॅडमच्या भोवती लपेटून रवीने त्यांना आपल्या कवेत घेतले. थरथरणाऱ्या मशाळकर मॅडमना थोपटून रवी शांत करू लागला. ऊब आणि दिलासा मिळाल्याने की काय, मशाळकर मॅडम हळूहळू शांत झाल्या. बाहेर विजांचा लखलखाट चालूच होता. ड्रायव्हर, मेकॅनिक कोणाचीही चाहूल लागत नव्हती. 2-4 मिनिटं अशीच गेली. रवीला बिलकुल त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्या मिठीत डोळे बंद करून मशाळकर मॅडम शांत पुढल्या होत्या. सावकाशपणे रवी बाजूला झाला. मशाळकर मॅडमचे डोके त्याने मागे टेकले. पुढे वाकून आपला कोट पुढच्या सीटवरून उचलला आणि मशाळकर मॅडमच्या अंगावर घातला. रवी कोट जरा सारखा करत होता. तेवढ्यात बाहेर माणसांची चाहूल लागली. ड्रायव्हर मेकॅनिकला घेऊन आलेला दिसला. गाडीचं बॅनेट उघडून मेकॅनिकने काहीतरी खटखुट केली. मग ड्रायव्हर गाडीत त्याच्या सीटवर येऊन बसला आणि मेकॅनिकच्या आदेशाप्रमाणे त्यांनी स्टार्टर मारला. गाडी स्टार्ट झाली. ड्रायव्हरने मेकॅनिकला पैसे दिले आणि तो निघून गेला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. गाडी मार्गाला लागली. दिवसभराचा सेमिनारचा ताण, रात्रीच्या गर्द काळोखात, पावसात संत चालणाऱ्या ट्रॅफिकमधला तासनतास चाललेला प्रवास आणि नंतर हा सगळा प्रकार. रवी अगदी थकून गेला होता. मागे डोकं टेकल्या रवीला एकदम गाढ झोप लागली. सर उठा, घर आलं तुमचं, उतरताय ना? मशाळकर मॅडम रवीला हलवून उठवत होत्या. रवी खडबडून जागा झाला. टॅक्सी रवीच्या कांदिवलीच्या सोसायटीच्या पोर्चमध्ये उभी होती. रवीने बॅग उचलली. त्याने टॅक्सीचं दार उघडायला हँडलवर हात ठेवला. हा तुमचा कोट सर. रवीचा कोट त्याच्या हातात देत मशाळकर मॅडम म्हणाल्या. आणि थँक्यू सर. रवी कसा बसा टॅक्सीतून उतरला. थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट, असं तोंडातल्या तोंडात पुटपटत रवीने एक हात जेमतेम हलवल्यासारखं केलं आणि तो लिफ्टकडे वळला. रवी वर पोहोचला. निलिमाने दार उघडलं. रात्रीचे 9:30 वाजले होते.
रवीने बॅग एकीकडे टाकली, कोट टाय दुसरीकडे टाकले, बूट मोजे काढले आणि सरळ बाथरूममध्ये गेला. रवी स्वच्छ होऊन बाहेर आल्यावर निलिमाने त्याला विचारलं, रवी जेवतोस ना? नको, रवी म्हणाला. झोप फार आली आहे, दमायला झाले. इट वॉज एन लाँग डे. जेवण नको, झोपतो मी आता. बेडरूममध्ये जाऊन रवी झोपून गेला. निलिमाची सुद्धा फिजिओथेरपीची 2 मोठी सेक्शन झाली होती. तिनेही थोडं जेवून घेतलं आणि आवराआवरी करून मोबाईल सेट्स चार्जिंगला लावून पाठोपाठ तीही झोपायला गेली. पोटात कावळे ओरडायला लागले आणि रात्री 2:30ला रवीला जाग आली. 4-5 तास चांगली झोप झाली होती. किचनमध्ये जाऊन रवीने स्नॅक्सची सोय बघितली. एका डिशमध्ये बिस्किटे, टोस्ट आणि एक गरम दुधाचा ग्लास घेऊन रवी बाहेर आला आणि डायनिंग टेबलवर बसून आरामात सगळं रिचवलं. अंतरात्मा शांत केला. रवीने चार्जरवर आपला मोबाईल काढला. व्हॉट्सअप उघडलं. सेमिनारबद्दल आणखी काही कौतुकाचे अभिप्राय येत होते. सगळे नवी मेसेज रवीने वाचले. चूळ भरून ब्रश करून रवी परत झोपायला गेला. रात्रीचे 3 वाजले होते. अंगावर पांघरून घेऊन रवी निद्रा देवीची आराधना करू लागला. सेमिनारचे विचार मनात येऊ लागले. मराठीने करून दिलेली ओळख, सेक्शन संपल्यावर उत्स्फूर्तपणे झालेला टाळ्यांचा गजर, व्हॅलिडेक्टर सेक्शनमध्ये चीफ गेस्टने केलेलं कौतुक, सगळ्या आठवणी परत परत जगूनही त्याचा मधाळपणा कमी होत नव्हता. विचारांची गाडी सेमिनारच्या समारोपावर आणि परतीच्या प्रवासावर येऊन ठेपली. मराठ्यांचा निरोप घेऊन निघाल्यावर तो काळोख्या पावसाळी रात्रीतला टॅक्सीचा प्रवास, टॅक्सीचं बंद पडणं, मशाळकर मॅडमचं अचानक उपटलेलं आजारपण, सगळं रवीला आठवलं. आणि मग मात्र रवीचा आनंदी, समाधानी, रिलॅक्स मूड पूर्ण नाहीसा. एक प्रकारच्या अस्वस्थतेनं, अनामिक हुरहुरीने त्याला ग्रासलं. रवी बराच वेळ विविध विचारचक्रात एका कुशीवर दुसऱ्या कुशीवर तळमळत होता. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला. रविवारची सकाळ झाली होती. रवीला उठायला जरा उशीर झाला. निलिमा आधीच उठली होती. टेबलवर रिकामी बशी आणि दुधाचा रिकामा ग्लास तिने पाहिला होता. निलिमा चहाच्या तयारीला लागली. रवी उठून बाहेर आला. निलिमाने दिलेला गरम चहाचा कप त्याने तोंडाला लावला. 1 कप चहा पोटात गेल्यावर रवीला तरतरीत आली. कालच्या परतीच्या प्रवासाबद्दलची बेचैनी काढून टाकण्यासाठी निलिमाशी चर्चा करणं त्याला आवश्यक वाटलं आणि मग कुठलाही आडपडदा न ठेवता घडलेला सर्व प्रकार रवीने निलिमाला सांगून टाकला. त्याला स्वतःला जरी त्यामुळे हलकं वाटायला लागलं तरी त्या प्रसंगातले बोचरे कंगोरे त्याला टोचतच राहिले. निलिमाने शांतपणे सर्व ऐकून घेतलं. अगदी तोंडावरची माशीही न हलवता ऐकून घेतलं. रवी, या मशाळकर बाईला तू आधी कधी भेटला होतास? नाही म्हणजे तुझ्या कामाच्या संदर्भात दुसऱ्या कुठल्या सेमिनारमध्ये किंवा एखाद्या पार्टीमध्ये? निलिमाने विचारलं. रवी चमकला. 2 कप गरम चहा प्याल्यानंतर तो पूर्ण सावध होता. निलिमा बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत होती. नाही बुवा, अजिबात नाही. रवीने निर्व्याज चेहऱ्याने खरं तेच सांगितलं. मराठ्यांनी सेमिनार संपल्यावर ओळख करून दिली. तीच पहिली भेट. मग रवी, तू झोपलेला असतानाही सोसायटीच्या बिंग वीकच्या पोर्चमध्ये कसं तिने तुला बरोबर आणून सोडलं? एवढा ॲक्युरेट पत्ता तिला कधी आणि कोणी सांगितला? निलिमाने विचारलं. सेमिनारच्या पत्रकात मिळालं असेल पत्ता, रवीने गुळमुळीत उत्तर दिलं. निलिमा विचार करत होती. आपल्या फिजिओथेरपीत व्यवसायात आपण आपल्याला प्रमाणाबाहेर जास्त गुंतवून तर घेतलं नाही ना? रवीमध्ये आणि आपल्यामध्ये दोघात आडपडदा आपण कधीच ठेवला नव्हता असं आपण समजतो, पण ते खरं आहे का? रवीने सांगितलेली गोष्ट म्हणजे पूर्ण सत्य असेल की अर्धसत्य आहे? पण जर अर्धसत्य असेल तर पूर्ण सत्य काय आहे? आपण एवढा कौटुंबिक सुरक्षिततेचा टेंबा मिरवतो. आपल्याकडे इन्शुरन्स आहे, दारावर व्हिडिओ मॉनिटर आहे, मोलकरणीचं पॉलिसी क्लिनरच आहे, पण अबाध्य कौटुंबिक सुरक्षा कवच द्यायला हे पुरेसं आहे का? थोड्या वेळाने निलिमाने स्वतःला सावरलं आणि विचारांचा ओघ आवरता घेतला. दिवसभराची कामं सुरू झाली. मनात विचारचक्र चालूच होती. दुपारी जेवताना निलिमा रवीला म्हणाली, रवी, 2 शक्यता आहेत. एकतर मशाळकर बाईचं दुखणं जेन्युइन असेल किंवा ते एक ढोंग असेल. जर जेन्युइन असेल तर तिला मदत केल्याबद्दल आभार मानायला ती तुला फोन करेल. जर ढोंग असेल, काही सेटअपचा प्रयत्न असेल तर पुढच्या मागणीसाठी ती तुला फोन करेलच. दोन्ही शक्यता संभवतात. आपल्याला तूर्त काहीच करायचं नाही. फोनची वाट बघायची. फोन नाही झाला तर शिकलेला धडा ध्यानात ठेवायचा. भविष्यात सावध राहायचं. किलमिश झटकली गेली, मन साफ झाली येईल. त्या संकटाचा सामना करायला एकजुटीने मोर्चेबांधणी झाली. सोमवारी रवी ऑफिसला गेला. सकाळी मीटिंगच्या वेळी त्याने मोबाईल ऑफ ठेवला, मात्र दुपारी मोबाईल अगदी आवर्जून ऑन ठेवला आणि दरवेळी बेल वाजली की तो ताबडतोब फोन उचलून घेत असे. दुपारी 3 वाजता एक अज्ञात नंबरवरून फोन आला. मोटर कार इन्शुरन्सबद्दल मार्केटिंगचा फोन होता. आमच्या ॲडमिन डिपार्टमेंटशी बोला असं सांगून रवीने फोन बंद केला. अर्ध्या तासांनी परत दुसराच अज्ञात नंबर, यावेळी ज्ञाती संवर्धनाच्या मंडळाच्या कडून देणगी देण्यासाठी. नंतर बघू असं म्हणून रवीने फोन बंद केला. सोमवारची दुपार संध्याकाळ पार पडली.
मंगळवारी दुपारी 2 वाजता अज्ञात नंबरवरून फोन आला. सर मी बोलते, ओळखलं का? मशाळकर मॅडमचा आवाज. सर काल आपल्या ज्ञाती संवर्धन मंडळाच्या मुलीने तुम्हाला फोन केला होता देणगीबद्दल. सर आपलं ज्ञाती संवर्धन मंडळ होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी निधी जमवतंय. तुमच्याकडून मोठी अपेक्षा आहे सर. मॅडम नंतर बघू, कामात आहे मी सध्या. संभाषण लवकर संपवण्यासाठी रवी बोलला. बरं ते राहू द्या सर, मशाळकर मॅडम म्हणाल्या. परवाच्या सेमिनारचे काही फोटो आहेत माझ्याकडे. तुमच्याकडे मोबाईलवर पाहायला पाठवते मी. तुमचा फोटो छानच आलाय सर. तुम्ही बघून घ्या आणि तुमच्याकडून क्लिअर असेल तर आपण मराठीनं पाठवू, नाहीतर तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर पोस्ट करू शकाल. संध्याकाळपर्यंत पाठवते मी सर, मग उद्या बोलू. आणि सर ते ज्ञाती संवर्धन मंडळाच्या देणगीचंही लक्षात ठेवलं तर बरं होईल. ठेवू मी फोन. गुड डे सर. रवीने सुटकेचा सुस्कारा सोडला. किती आर्जवपूर्वक बोलत होत्या मशाळकर मॅडम. निलिमालाही त्याने फोन करून कळवलं की मशाळकर मॅडमच्या मनात काही काळबेर दिसत नाही आहे. तिच्या मंडळाला 1000 रुपयाची देणगी देऊन टाकू, खुश होईल बिचारी. निलिमा म्हणाली आणि तिने फोन खाली ठेवला. संध्याकाळचे 7 वाजत होते. रवी नुकताच घरी आला होता. निलिमा त्याच्या 1-1.5 तास आधी दोघंही हॉलमध्ये बसले होते. चहा घेत होते. दिवसभराच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. रवीच्या मते मशाळकर मॅडम आता इतिहास जमा झाल्या होत्या आणि चहाच्या कपातलं वादळ आता शांत झालं असं समजायला पाहिजे होतं. बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या रवीच्या मोबाईल पाहून टिंग टिंग आवाज यायला लागले. कोणीतरी फोटो पाठवतंय वाटतं, रवी म्हणाला. काही मिनिटातच आवाज थांबले. रवीने हात लांब करून मोबाईल उचलला. अज्ञात नंबरने पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजबरोबर फोटोग्राफ संलग्न केले होते. जास्त विचार न करता रवीने फोटोग्राफ उघडले. 6 फोटो होते. बॉम्बशेल. एका फोटोत रवी कोणास अज्ञात महिलेला कवेत घेऊन बसलेला दिसत होता, तर दुसऱ्या फोटोत रवी अज्ञात महिलेला हळुवारपणे थोपटताना दिसत होता. एका फोटोत सेमिनारचं पत्रक सहज समोर ठेवलेलं, जणू प्रसंगाचे ठिकाण व वेळ समजण्यासाठी. सर्व फोटोत रवीचा चेहरा ओळखू येण्याइतपत स्पष्ट दिसत होता, पण महिलेचा चेहरा रवीच्या बाहूमागे नाहीतर खांद्यामागे बऱ्याच प्रमाणात लपलेला होता. रवी जसा एक फोटो पाहत गेला तसा त्याचा चेहरा भकास होत गेला. शेवटी रवीच्या हातातून मोबाईल गळून पडला. निलिमाने मोबाईल उचलला. निर्विकार चेहऱ्याने एक करून फोटो पाहिले. मोबाईल खाली ठेवून दिला. निलिमा विचार करू लागली. फोटो तर आलेत, आत्ता पुढे काय? रवी विचार करण्याच्या परिस्थितीत नव्हता. हा एक पद्धतशीर रचलेला व्यूह आहे, यात शंकाच नाही. रवी ही डावाची सुरुवात आहे. आपल्याला या खेळात शिकार केलेला आहे आणि शिकारी मचणावर बसलेला आहे. आपल्याला त्याला पाडायचं खाली. रवी हिंमत सोडून कसं चालेल? निलिमा म्हणाली. रवी डोळे बंद करून मागे मान टाकून जीव गेल्यासारखा पडला होता. मान हलवून निलिमाला साथ द्यायचीही त्याला शक्ती नव्हती. रवी उठला. सरळ बेडरूममध्ये जाऊन झोपला. निलिमाने परत मोबाईल हातात घेतला. सगळे फोटो परत ती बारकाईने पाहू लागली. रवीचे असले फोटो पाहण्याची तिला सवय नव्हती. कष्टाने तिने मन शांत ठेवलं. रवीवर कोणीतरी निशाणा साधला आहे आणि आपल्याला त्याची डाल बनायचं आहे, एवढंच मर्यादित साध्य तिने समोर ठेवलं. त्या फोटोमध्ये निलिमाला काहीतरी खटकत होतं. टॅक्सीच्या मागच्या सीटवर चाललेल्या या प्रकाराचे फोटो टॅक्सीच्या खिडकीतून कोणीतरी काढले होते. रवीला जो विजांचा लखलखाट वाढला तो थोडा बहुतेक कॅमेऱ्याचा फ्लॅशही असू शकेल. फोटो घ्यायचं काम ड्रायव्हरशिवाय दुसरं कोण करणार? फोटो थोड्याफार प्रमाणात एडिट केल्यासारखंही वाटत होते, जेणेकरून चेहऱ्यावरचे अंधार उजेड कृत्रिमपणे कमी जास्त केल्यासारखे वाटत होते. नीट निरखून पाहिलं तर बरीच विसंगती नजरेला येत होती, पण निरखून पाहत बसणार कोण? हे फोटो जर सोशल मीडियावर गेले तर वरवर पाहूनच लोकांनी आपापली निकालपत्र जाहीरपणे दिली असती. निलिमाने ते फोटो परत एकदा निरखून पाहिले आणि मशाळकर मॅडममध्ये तिला जरा ओळखीचा भास झाला. शंका तर आली आहे, आता उद्या पुढे बघू असे म्हणत निलिमाने रवीचा मोबाईल बाजूला ठेवला. 8 वाजले होते. स्वतःच्या मोबाईलवर निलिमाने व्हॉट्सअप उघडलं. तिचा फेवरेट चॅटिंग ग्रुप आधीच हजर होता. गप्पा मारत होता. सुलू आणि विद्येच्या दागिन्यांबद्दल, विशेष करून डायमंड नेकलेसबद्दल गप्पा चालल्या होत्या. हा आपला प्रांत नाही असे म्हणून निलिमाने त्यांचा निरोप घेतला. निलिमाने जेवणाची तयारी केली. रवीला उठवलं. दोघंही जेवायला बसले. रवी मान खाली घालून जेवण चिवडत होता. आपल्या मन बिन खरकट्या डाव्या हाताने रवीच्या हातावर थोपटत निलिमा रवीला म्हणाले, जेव रवी, धीर धर जरा. कसला धीर धरायचा? रवी निरुत्साहाने म्हणाला. हे फोटो सोशल मीडियावर आले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. रिफायनरीमधून काढून टाकतील. क्लबची मेंबरशिप जाईल. कोणी मित्र जवळ करणार नाहीत. काय 20-25 हजार त्या मॅडम मागतील ते देऊन टाकावं, झालं, निघेल काही मार्ग. उद्या बघू, निलिमा म्हणाली. नाहीतर असं वाटतं मला, रवी बोलत होता, 1 पैसाही देऊ नये तिला. मुंबई सोडूया. जुन्नरला
आपला केशवभाऊ राहतो माझा आतेभाऊ, त्याच्याबरोबर शेती करावी, ट्रॅक्टर घ्यायचा, सगळं शेत मेकॅनिक करायचं, रुरल लाईफ एन्जॉय करायचं. निलेमच्या डोळ्यासमोर दुपारच्या शेतात भाजी भाकरी घेऊन जाण्याची ड्युटी उभी राहिली आणि अंगावर शहारे आली. गावात राहायला गेल्यावर फिजिओथेरपी प्रॅक्टिसला फारसा वाव नसणार हेही तिच्या लक्षात आले. अशाच किन्ना विचित्र वातावरणात जेवण झाली. थोडा वेळ टी व्ही समोर बसून रवी झोपायला गेला. मेसेजेस पाहून दिवसभराच्या कामाचे रिपोर्ट फाईल करून निलिमाही झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी ज्ञाती संवर्धन मंडळाकडून फोन आला. त्या दिवसाच्याच मुलीचा आवाज. थँक्यू व्हेरी मच सर, मंडळाला 5 लाखांची देणगी देऊन प्रमोटर होण्याचं कबूल केल्याबद्दल. काय? मी एवढी रक्कम? रवी चाचरत म्हणाला. हो सर, रक्कम मोठी आहे. मोठ्या मनाने तुम्ही 5 लाख द्यायचं कबूल केले म्हणूनच थँक्स. मंडळाची मुलगी निर्लज्जपणे तोंडभर हसून म्हणाली. आणि सर, शनिवारपर्यंत चेक तयार ठेवायला जमेल ना? शनिवारी लंचला दुपारी 1 वाजता बोरावलीच्या स्टार परेड रेस्टॉरंटमध्ये आमच्या मॅडम भेटतील तुम्हाला. त्यावेळी तुम्ही चेक द्यायचा आहे सर त्यांना. वयाच्या 35शीत 5 लाख रुपये ही मोठी रक्कम वाटणं स्वाभाविक होतं आणि एवढी रक्कम कोणाला पोकापोकी देण्याच्या विचाराने रवी निराश होऊन गेला. उर्वरित भाग पुढील भागात. धन्यवाद.